टाक। मग 6 घंट्याचं काम 4 घंट्यात व्हावं म्हणून मी मोठं टोपलं घेतलं, पटपट उचल्याले लागलो। माझी भाषा समजते ना तुम्हाला? तुमची समजत नाही आम्हाला, गडबड होते म्हणून मी आरामानं बोलायचे प्रयत्न करून राहिलो। आमची बुलढाण्याकडची भाषा जरा अटीतटी असते, तुमची भाषा वेगळी, आमची भाषा वेगळी, जरा फरक पडते। मी शुद्ध बोलत नाही, आपलं 4थी 3 खेप पास व्हायलाय मी, माझं शिक्षण नाही जास्त। हो, मी प्रयत्न करून पाहू पहिले सुरुवातीला शुद्ध बोलायची, मला जमत नाही। मी करू शेतामध्ये गेले वावरातून आले, मी नांदच सोडला, म्हटलं हे आपल्याला जमणार नाही, म्हणून आपलीच भाषा बोलायची। ऐका आता, मालकानं उपदेश केला, इथली माती उचल तिथं टाक। 6 घंट्याची रोजदारी 200 रुपये। मग 6 घंट्याची रोजदारी 4 घंट्यात व्हाव म्हणून मोठं टोपलं घेतलं, पटपट माती उचल्याले लागलो। लवकर काम केलं, पण पोटामध्ये आडी पडली, पोट दुखायला लागलं, बिघडलं, दवाखान्यात गेलो, 400-500 रुपये दवाखान्याला लागले। मग लागल्यानंतर मी तुमच्या घरी आलो आणि तुम्हाला म्हटलं, महाराज तुमची माती उचलली म्हणून मला 500 लागले, द्या 500। देसान का नाही देसाल? कारण तू रोजाना होता, तुला 6 घंट्याचं काम 4 घंट्यात कर कोण म्हटलं? आम्ही नाही म्हटलं। तू तुझी रोजदारी 200 घेऊन जा, 500शी घेणं देणं नाही, असा वेद आहे। वेद म्हणते लेकरू विद्वान करा, पण पाप पुण्याशी मला घेणं देणं नाही। तुझं लेकरू विद्वान कर, पक्षी मारल्याचं पाप तू भरल्याशिवाय ते भोगावंच लागते। देवाच्या बापाले भोगा लागला, आपण कुठं काढलं? तुमच्या आलं का लक्षात? भोगावच। हो, श्री संत रोहिदास महाराज झोपानी आले ना अजून? मग सांगू द्या, मोकळं कीर्तन करतो मी। श्री संत रोहिदास महाराज जगन्नाथाच्या भगवंताच्या वारीला चालले। मग दिंडी चालली, भजन सुरू, एका गावामध्ये मुक्काम आलं। मग वारकरी एका मंदिरामध्ये थांबले। मग सगळे वारकरी, सगळे साधू चांगलेच असतात असं नाही, जेवढे साधू दिसतात म्हणजे ते सगळे लय मोठे महात्मे आहे असं नाही समजायचं। मग तुम्ही फसता आणि आम्हाला म्हणता तुमचे साधू असे, आमचे साधू असे नाही। जो साधू म्हणेन तो मूर्ख, मी खरं बोलतो। मग आता त्यांच्या मनात जातीवाद होता। ते म्हणत, अरे रोहिदास महाराज मंदिरात नका घेऊ, बाहेर ठेवा, रोहिदास तू बाहेर हो, मंदिरात येऊ नको। त्यांच्या मनात भेद आला। मग रोहिदास महाराजांना मंदिरामध्ये झोपू देत नव्हती। रोहिदास महाराज कोणाला तरी विचारत, समजा हे घर आहे, या घराचा ओटा, त्या घराच्या मालकाला भेटत, दादा मी या ओट्यावर झोपू? काही हो म्हणत, काही नाही म्हणत। मग एका मायचा एक गोठा होता गाई म्हशीचा, त्या आईला विचारला, आई मी या गोठ्यात झोपतो? त्या आई म्हणे झोपा। रोहिदास महाराजांनी आपली वरकटी पांघरून टाकलं आणि तिथं झोपले। ज्या माईच्या गोठ्यामध्ये झोपले त्या आईच्या मनात पाप होतं। रात्री 12च्या प्रसंगाले त्या आई महाराजांच्या जवळ आली। महाराजांना जाग आला, महाराजांनी त्या आईला साष्टांग दंडवत घातला। आई पराविया नारी रखुमाई समान, तू माझ्यासाठी रखुमाई आहे, माझी आई आहे, माझ्याकडे पापी दृष्टीनं पाहू नको। त्या आईला असं म्हटल्यावर त्या आईच्या लक्षात आलं की या साधूला आपले पती घरी आहे हे माहीत आहे, म्हणून हा घाबरत असेल। त्या आईनं अवजार घेतलं कोयता आणि आपल्या पतीची मान कापून, ध्यान देऊन कथा ऐका, कापून टाकली। पती गेला, ती आई तो कोयता घेऊन आली, महाराजांना म्हणे ज्याची अडचण होती तो मी मारून टाकला, आता तू माझा पती, मी तुझी पत्नी, आपण दोघं याचा संसार, हे जे याची इस्टेट आहे याच्यावर राज करू। रोहिदास महाराज तेजस्वी होते, दिशाने सुंदर होते, देवासारखं रूप होतं। महाराजांनी हात जोडले, आई मी निघून जातो इथून, मी थांबत नाही। महाराज तिथून पळायला निघले, तेवढ्यामध्ये त्या मायनं रोहिदास महाराजांचा हात धरला आणि बोलावलं, थांबा, माझ्याशी लग्न जर करसाल नाही तर मी तुम्हाला फसवते। महाराज म्हणत, फाशी जरी दिली तरी मला चालते। त्या आईनं हाक मारली, गाव जमा केलं, यानं माझ्या पतीचा खून केला, घाण घाण आरोप रोहिदास महाराजांवर लावले। पहिले पोलीस गिलीस हे काही नव्हतं, फक्त
गावचे जे 4 चौघ होते, पंच होते, ते पंच बसायचे आणि निर्णय लावायचे. महाराजांना चौकामध्ये आणलं. काहो काय सजा कराव म्हणत, याच्या हातानं यानं या मालकाला मारलं म्हणून याचे हात तोडून टाका. श्री संत रोहिदास महाराजांचे दोन्ही हात तोडून टाकले. रोहिदास महाराज भगवंताच्या वारीला चालले. जात असताना रोहिदास महाराजांनी वारी सोडून दिली आणि डोंगरामध्ये पळत गेले. डोंगरामध्ये गेले आणि त्या देवाचं नाव घेणार नाही, त्या देवाचं रूप पाहणार नाही असा मनामध्ये निश्चय केला. भगवान जगन्नाथ त्यांच्या दरबारातून निघले आणि रोहिदास महाराजांच्या पुढे आले. रोहिदास महाराज म्हणतात, कोण तुम्ही? मी भगवान जगन्नाथ आहे, माझ्या पुढे उभा राहू नको, निघ इथून. रोहिदास महाराज गरम झाले, निघ. जगन्नाथ भगवान म्हणतात, माझं काय चुकलं, मला काय काढून देतं? अरे तुझ्या वारीला आलो म्हणून माझे हात कटले, अजून वरतोंड करून म्हणतं माझं काय चुकलं? मग माझं चुकलं का तुझ्या वाऱ्या करतो? जगन्नाथ भगवान हसायला लागले. रोहिदासा, अरे तुझंच चुकलं पण तुला माहित नाही. असं काय केलं मी? भगवान जगन्नाथ आले आणि रोहिदास महाराजांच्या डोक्यावर दोन्ही हात ठेवले. तुझा पूर्वजन्म पहा. रोहिदासांना पूर्वजन्म दाखवला. रोहिदास महाराज एका ब्राह्मण कुळात जन्माले होते. काय पाप केलं? वाटेनं चालत होते. एका खाटीक दादाच्या हातची गाय सुटली होती आणि ते गाय पळून जात होती म्हणून त्या कसायानं, त्या खाटकानं हाक मारली, हो साधू बुवा, माझी गाय पळून चालली, पकडा तेवढी. महाराजांना माहित नव्हतं तो कोण आहे, तो कापणार आहे हे माहित नव्हतं. रोहिदास महाराजांनी दोन्ही हातानं ते गाय धरली आणि कापणाऱ्याच्या हाती नेऊन दिली आणि त्यानं त्या गायीची कत्तल केली, तिची मान उडवली. ते गाय या जन्मामध्ये ते बाई झाली आणि जो खाटीक दादा होता तो खाटीक दादा त्या गायीचा मालक, त्या बाईचा मालक होऊन आला. रोहिदास महाराजांनी ते गाय पकडली होती दोन्ही हातानं. भगवान जगन्नाथ म्हणतात, गाय पकडली होती रोहिदासा तू? म्हणे हो, म्हणून तुझे हात पडले. आणि त्या खाटकानं गाय कापली होती म्हणून त्या गायीनं बाईच्या रूपात येऊन त्याची मान उडवली. कर्म कोणाच्या बापाने चुकत नाही. केले कर्म झाले त्याची भोगाले. त्याची भोगा आले, उपजले मेले ऐशे किती. कर्म चुकणार नाही. तुम्ही कोणी असा, मी बोलून गेलो, देवाच्या बापाले कर्म नाही चुकलं, देवा